कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. लहान मूल म्हणजे घरातलं अतिशय प्रसन्न वातावरण, आनंदी वातावरण. हे घरातलं जे लहान मूल आपल्याला आनंद देतं ते अपार असतं. हा जो काही अपार आनंद आहे, या आनंदाला कधी बाधा येऊ नये, मूल आजारी पडू नये, मूल सुदृढ असावं, ही मुळात आपल्या सर्वांची अपेक्षा असते आणि याचसाठी आपण सर्वजण काम करत असतो. पण यासाठी आपल्या जोडीला संतुलन आयुर्वेदसुद्धा काम करतं आहे आणि त्यांनीच संतुलन बेबी सेफ बेबी ही संकल्पना पुढे आणली आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळी औषधं जी काय आहेत ती या लहान मुलांवरती फोकस किंवा लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी तयार केली आहेत आणि हेच सर्व आज आपण या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर संतुलन आयुर्वेदचे 2 महत्त्वाचे आधारस्तंभ आपल्याबरोबर आहेत. त्यापैकी एक आहेत डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर मालविका तांबे या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत. 23 वर्षांचा अनुभव आहे. जवळपास 75,000पेक्षा जास्त पेशंट्स त्यांनी या गेल्या 23 वर्षामध्ये तपासलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं त्याहीपेक्षा त्यांना ज्याला म्हणूया की डॉक्टर श्री गुरुजी बालाजी तांबे यांचा आशीर्वाद प्राप्त झाला आहे. डोक्यावर हात ठेवले म्हणतात ना, तसं ते आहे. त्यामुळे खूपशा गोष्टी त्यांना गुरुजींबरोबर शेअर करता आल्या. गुरुजींनी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, मार्गदर्शन केलं आणि त्याचा उपयोग आता त्यांना प्रकर्षाने होतो आहे. आणि केवळ त्यांनाच होतो असं नव्हे तर इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटना त्याचा उपयोग होतो आहे. आणि हे सर्व डोळ्यापुढे ठेवून त्यांनी लहान मुलं, माता यांना केंद्रस्थानी ठेवून बऱ्याच गोष्टी केल्या. त्याचा आता आपण पुढच्या कार्यक्रमात आढावा घेणारच आहोत. दुसरीकडे आपल्याकडे संतुलन आयुर्वेदचे कार्यकारी संचालक श्री सुनील तांबे बरोबर आहेत. नमस्कार. श्री सुनील तांबे हे स्वतः पेशाने इंजिनियर आहेत, परंतु गेली 23 ते 25 वर्ष त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे तो संतुलन विलेजच्या विकासामध्ये राहिला आहे. इथली औषधं विकसित करणं, इथल्या वेगवेगळ्या ज्याला डिपार्टमेंट्स विकसित करणं हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन चेन म्हणजे संतुलनची औषधं तुमच्यापर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेत. संतुलन विलेजमध्ये जेवढं काही आधुनिकीकरण झालं आहे ते त्यांनी केलं आहे. सो त्यांना आज आपण बोलवलं आहे मुद्दाम म्हणजे या सगळ्या औषधांची, ज्या औषधांची किंवा ज्या उपचारांची आपण चर्चा करणार आहोत त्याची पार्श्वभूमी सांगायला, त्याच्या घटकद्रव्यांची पार्श्वभूमी सांगायला, परिणामकारकता सांगायला ते आपल्याकडे आलेले आहेत. सो या दोघांचं मी मनापासून स्वागत करतो. या संतुलन विलेजच्या अतिशय निसर्गरम्य वातावरणात आपण आहोत, कारल्याला आहोत. आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आमंत्रण देतो की म्हणजे या दोघांच्या वतीने अर्थात की जरूर कारल्याला या आणि कारल्याला तुमचं स्वागत आहे. मी स्वागत करताना आता आपल्याला विचारतो डॉक्टर मालविका की तुम्ही ही जी सुरुवात केलीत आता म्हणजे आपण इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय, पेशंट बघताय, पण हे करता करता आपला फोकस हा प्रेग्नंट माता, त्यानंतर प्रेग्नंट स्त्रिया आणि मग माता, लहान मुलं यांच्याकडे आपण कसं काय वळलात? बघा कसं आहे की आपण आयुष्याची जी आपण म्हणतो की सुरुवात आहे आणि जे आपल्याला पुढे न्यायचं आहे ते नवीन जन्म दिल्यानेच होऊ शकतं. म्हणजे निसर्गाने आपल्याला जन्म कशासाठी दिला आहे तर हे आपण आयुष्य पुढे पुढे दुसऱ्याला देत जावं, ही जी आपल्या आयुष्यातली एनर्जी आहे. तर त्याच्याकरता म्हणून आपल्याला मदत करणं अगदी आवश्यक आहे. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे जर का येणारी नवीन पिढी सुदृढ असली तरच आपलं पूर्ण कार्य जे आहे सगळं पुढे ते व्यवस्थित चालू शकेल. आता गेल्या आपण काही वर्षात पाहिलं तर मुलांमध्ये प्रचंड आजार सगळीकडे आपल्याला वाढताना दिसतात आहेत. म्हणजे मूल जन्मालाच आलं तर त्याला डायबिटीजच झालेलं असतं किंवा अंगावरती खूप सगळ्या ॲलर्जीज आलेल्या असतात किंवा हार्टमध्ये होल आहे असं आपल्याला कळतं. तर ज्या आनंदाकरता आपण 9 महिने वाट बघत असतो त्या बाळाला जन्म झाल्यानंतर काहीतरी त्रास झाला तर कोणाला आवडेल. त्यामुळे संतुलन बेबी सेफ बेबी हा जो काही आमच्या मनामध्ये संतुलनच्या मार्फत डॉक्टर श्री गुरु बालाजी तांब्यांच्या मार्फत आलेली जी संकल्पना होती की बाळ जन्माला तर आपण आणतोय पण ते सेफली जन्माला आणलं पाहिजे. आता कसं होतं की पोटामध्ये बाळ असताना 9 महिने तर व्यवस्थित त्याची पूर्ण काळजी घेतली जाते निसर्गाद्वारे, आपल्याला फारसं काही बाहेरून करावं लागत नाही. पण बाळ एकदा बाहेर आलं की त्याला केवढ्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींशी सामना करावा लागतो. म्हणजे तापमान बदलतं, वातावरण बदलतं, केवढे सगळे जीवजंतू असतात त्यांच्याशी संसर्ग होऊ शकतो. त्याचबरोबरीने आपण आजच्या काळामध्ये पाहिलं तर प्रदूषण केवढ्या प्रमाणात आपल्याला सगळीकडे दिसतं आहे ना. त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वापर आहे, रसायनं सगळीकडे जास्त प्रमाणात वापरली जातात.
आपण औषधं पाहिली तर ती रासायनिक लहान मुलांना अगदी जन्म झाल्यापासून आपण देतोय. इन्स्टंट फूड म्हणजे आपण विचार केला तर एवढा मारा त्या मुलांवरती होतो आहे की त्याच्याकरता कुठेतरी आपल्याला व्यवस्थित आयुर्वेदाचं मार्गदर्शन घेऊन कार्य करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटत होतं. आणि त्यातनंही संतुलन बेबी सेफ बेबी संकल्पना आपण आणली की बाळ जन्माला आल्यापासून त्याची कशी काळजी व्यवस्थित आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ती जर का आपण घ्यायला सुरुवात केली तर ती सेफ्टी जी राहील त्या सेफ्टीने त्या बाळाची हेल्थसुद्धा व्यवस्थित राहायला मदत मिळू शकेल. त्यामुळे या सगळ्या मूळ संकल्पनेतून आपण बरीचशी कामं ह्याच्यावरती केली. आपण वेगवेगळे औषधं असं आता तुम्ही म्हणलात तर श्री सुनील तांब्याने सुद्धा सगळं रिसर्च टीम ते व्यवस्थितपणे लीड करतात की त्यातनं आपण आयुर्वेद शास्त्राचं मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने आजच्या काळामध्ये आपल्याला बाळांना मदत कशी करता येईल ह्याच्यावरती जास्त काम करण्याचा फोकस आम्ही गेले बरीच दशकं ठेवलेला आहे. धन्यवाद. श्री सुनील, मी आपल्याकडे वळतो. आपल्याशी बोलताना नेहमी इतकी माहिती मिळते आयुर्वेदाबद्दल आणि आयुर्वेदातल्या औषधांबद्दल, तर कधी कधी असं वाटतं की आपण इंजिनिअरिंग घेतलं पण खरं म्हणजे मुळात आपण डॉक्टरच व्हायला पाहिजे होतं. इतकी आपल्याला माहिती आहे, तर एवढी किती काय कशी माहिती आपण जमवलीत या आयुर्वेदाबद्दल? काय झालं, सुरुवातीला जेव्हा मी इथे आलो तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सगळी चालू होती, त्याच्यामध्ये मी सहभागी झालो. आणि त्याच्या बरोबरीने बाबांनी मला सांगितलं तू फार्मसी बघायला लाग आणि तिथे औषधं जी आपण बनवतो त्याची क्वालिटी कंट्रोल कशी करायची, त्याच्या तपासण्या कशा करायच्या, हे सगळं बघायला मला सांगितलं. आणि तिथून माझी फार्मसीची जर्नी ॲक्च्युली सुरू झाली. आणि बाबांनी पहिल्यांदा मी जेव्हा त्यांना विचारलं की बाबा आपण कसं लक्ष ठेवायचं असतं, म्हणजे काय लक्ष ठेवायचं असतं, त्यांनी एकच शब्द सांगितला, क्वालिटी. आणि आमच्या इथे ब्रीदवाक्य संतुलनचं तेच आहे की क्वालिटी इज एव्हरीथिंग. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जी काय आम्ही प्रोसेस करतो किंवा आम्ही रॉ मटेरियल्स चूज करतो त्याच्यामध्ये ती गुणवत्ता असायला पाहिजे आणि ती असली तरच ती वस्तू पुढे वापरली जाते याची आम्ही खबरदारी घेतो. आणि असं करत करत गेली 25 वर्ष मी फार्मसीमध्ये त्याचं आधुनिकरणसुद्धा केलं. मग मशिनरी पूर्वी आमच्याकडे बिलकुल नव्हती, ते मेकनाईज केलं. पण मेकनाईज करताना एक गोष्ट आम्ही काय ध्यानात ठेवली की आम्ही मॉडर्नायझेशन करून जुने प्रोसेसेस बदलले नाहीत. म्हणजे आम्हाला सगळं कळतं आणि आम्ही मॉडर्न आहोत अशी आमची बिलकुल धारणा नव्हती. आमची धारणा होती जे पूर्वी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते सत्य आहे आणि ते कसं बनवायचं, तुम्हाला जर त्याचं आधुनिकरण करायचं असलं आणि त्याची मशिनरी तुम्हाला जर करता येत असेल विकसित तर तुम्ही करू शकता. अशा ह्याच्यावर आम्ही ती मशिनरी विकसित केली. आपण आता लहान मुलांसाठीची औषधं कोणकोणती आहेत आणि त्याचा काय परिणाम होतो, ही नुसती औषधं नाहीत बरं का, हे सपोर्टिव्ह ज्याला म्हणूया की सप्लिमेंट्स आहेत किंवा मुलांना सपोर्ट देणारी ही सगळी जी काही औषधं आहेत ती कशी आहेत त्याकडे आता आपण वळूया. लहान मुलाला आपण सोन्याची उपमा देतो. अगदी घरात सुद्धा हाक मारताना सोनू, सोन्या हे सगळं म्हणत असतो. आणि यामागे अपेक्षा किंवा कल्पना अशी आहे की तू म्हणजे सोनं आहेस. पण अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे जी आयुर्वेदात सांगितली आहे आणि त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे की प्रत्यक्ष सोनं मुलाला खायला देतात. ते खायला देतात म्हणजे काय असं डायरेक्ट देत नाहीत, ते कसं देतात, ते का देतात याबद्दल आपण थोडं आता समजून घेणार आहोत आणि ते कशा पद्धतीने द्यावं हेही समजून घेणार आहोत. तर त्या अनुषंगाने मी डॉक्टर मालविकांना विचारतो की हे काय आहे सोनं देतात वगैरे, म्हणजे पूर्वी म्हणायचे ना सोन्याचा चमचा तोंडात ठेवून जन्माला आला, पण हे तो वेगळा, तो श्रीमंतीचा थाट झाला. पण हे सोनं आणि लहान मुलाचा काय संबंध आहे? बघा, खरी श्रीमंती असते ती स्वास्थ्याची असते, हे प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावं. आणि ती श्रीमंती टिकून राहण्याकरता सोनं तेवढीच मदत करतं. त्यामुळे जन्म झाल्या पहिले आयुर्वेदात सांगितलेलं आहे की सुवर्णप्राशन संस्कार करावा. आईचं दूध देण्यापूर्वी पण म्हणजे आईच्या दुधाच्या आधी काहीतरी द्यावं असं कुठलंही दुसरीकडे सांगितलेलं नाही. आता ह्याचे आपल्याला रूट्स कुठे मिळतात तर अगदी काश्यप संहिता म्हणजे जी आयुर्वेदामध्ये बालरोग अधिकार आपण ज्याला म्हणूया की बाळांची, आईची, नवप्रसूताची काळजी कशी घ्यावी याचे सगळे डिटेल्स कुठे मिळू शकेल तर ती काश्यप संहिता. तर ती आपल्याला कमीत कमी 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी या सगळ्याचा आपल्याला उल्लेख मिळतो की जन्म झाल्या बाळाला सोनं उगाळून चाटवायला पाहिजे. आता हे सुवर्ण कशासाठी द्यायचं तर या सुवर्णाने बौद्धिक क्षमता जी आहे, आकलन शक्ती जी आहे बाळाची ती खूप वाढते. त्याच्यानंतर प्रतिकार क्षमता खूप वाढते. आल्या लगेचच कुठलं तरी आजार पण बाळाला येऊ नये म्हणून ते बाळाला द्यायला पाहिजे.
त्याच्यानंतर बाळाची शारीरिक शक्ती वाढायला मदत मिळते, शरीरातल्या सगळ्या धातूंची पुष्टी त्याची व्यवस्थित व्हायला मदत मिळते, कांती उजळते. बघा रंग, बाळ जन्माला आलं की सगळ्यात पहिले काय असतं, बाळाचा रंग कसा आहे, तर काळा गोराचं नाही, पण बाळाची त्वचा तेजस्वी असली पाहिजे, सोन्यासारखी ती लकाकली पाहिजे. कारण की कुठल्याही प्रकारचं सूर्याचा त्याच्यावरती संस्कार पोटात झालेला नसतो, त्यामुळे टॅनिंग वगैरेचा तर प्रश्न येत नाही. तर हे आपल्याला सुवर्णाने त्या बाळाची कांतीसुद्धा सुधारायला मदत मिळते. आणि त्याबरोबरच आचार्य सुश्रुतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की रसायनासारखं हे काम करतं आणि शरीरामध्ये त्रिदोषाचं संतुलन करतं आणि कुठल्याही आपल्याला अनारोग्यापासून ह्याला लांब ठेवायला मदत मिळते. म्हणजे सोन्याच्या दोन गोष्टी आहेत. सोनं जसं बाहेर जितकं दाखवतो आपण, हो. तो जितका बाहेरचा दागिना आहे तितकाच तो आतलाही आतलाही दागिना दागिना आहे. आहे. हे फार खरं आहे. महत्वाची ही गोष्ट आहे. मी सुनीलला विचारेन, कारण मी आता आपली वेगवेगळी उत्पादनं बघत होतो तेव्हा मला हे एक सापडलं बाल अमृत नावाचं, आणि या बाल अमृतमध्ये सोनं आहे असा एक उल्लेख आलेला आहे. तर आता हे जे डॉक्टर मालविकांनी सांगितलं ते आणि हे बाल अमृत याची सांगड कशी आपण घालणार आहोत, म्हणजे हे औषध आपण का ऑफर करतोय लोकांसाठी किंवा मुलांसाठी? काय आहे की जेव्हा आपण सुवर्ण म्हणतो तेव्हा ते 22 कॅरेट असू शकतं, 18 कॅरेटही असू शकतं. आपल्याला 24 कॅरेट सोनं पाहिजे. प्लस ते किती वेळा घासलं गेलं की त्याचे गुण उतरतो त्या मधामध्ये किंवा तुपामध्ये, हे प्रत्येकाला कळणं शक्य नाही आहे. आणि रोज हे करणंही शक्य नाही आहे. ती सहाण नीट धुवून ठेवणं, त्याच्यातनं काही गडबड होऊ शकते. तर त्यामुळे आम्ही एक प्रॉडक्ट बनवलं आहे, संतुलन बाल अमृत. आणि त्या प्रॉडक्टमध्ये केशर आहे, सुवर्ण आहे, गुळवेल आहे, अजून काही गोष्टी आहेत. आणि त्या सगळ्या मिळून एक परफेक्ट फॉर्म्युलेशन बनलेलं आहे, जे सुवर्ण प्राशनासाठी आपण रोज वापरू शकतो. याचं पॅकिंग जर आपण बघितलं तर ते पेटंटेड सीलिंग आहे. आणि हे जर एकदा उघडलं आपण तर ते परत सील होत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही फसवणूक होईल याच्यापासून आपण त्याचं संरक्षण केलेलं आहे. याप्रमाणे अजून एक आपण औषध लहान मुलांसाठीच देतोय, ते म्हणजे बालगुटी. हो. बरोबर आहे? ही हो. बालगुटी काय? कारण पूर्वी ऐकायचो आपण गुटी मुलाला दिली. हो. मी का म्हटलंय ते वळसे द्या म्हटल्यानंतर ती गुटी आठवतेच अगदी आपल्याला. अगदी खरं आणि आहे. तुम्ही गुटीच्या ऐवजी आता काहीतरी वेगळा एक पर्याय देताय. हो. तर ह्या काय नेमका पर्याय बालगुटी हा? बघा कसं असतं, बाळगुटी म्हणजे आपण साधारणपणे पाहिलं तर एक 20-22 त्याच्यामध्ये द्रव्य असतात. त्याच्यामध्ये आपल्याला बाळाला द्यायला का सांगितलेलं आहे, तर बाळाचं पचन जे असतं ते सुरुवातीला फार चांगलं नसतं. आपण नवीन नवीन गोष्टी बाळाला द्यायला सुरू करतो तर पचनाला मदत व्हावी, त्याची इम्युनिटी व्यवस्थित राहावी, सर्दी खोकला वगैरे सारखा त्रास त्याला पटकन होऊ नये, जंतांचा त्रास त्याला होऊ नये, या सगळ्याकरता वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आपण औषधी द्रव्य आयुर्वेदाप्रमाणे सांगितलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की मुरुड शेंग आहे, ती जर का बाळाला चाटवली तर बाळाला जे काही पोटामध्ये मुरड्या वगैरेचा त्रास होत असतो तो कमी होतो. किंवा सागरगोटा जर का आपण उगाळून बाळाला दिला तर त्याच्या पोटामध्ये होणारा जंतांचा त्रास आहे तो वावडिंगाने आणि सागरगोट्याने कमी होतो. तर हे उगाळून देण्याकरता म्हणजे वेळ पुरायचा नाही की आता 20 गोष्टी तुम्ही उगाळायच्या आईच्या दुधामध्ये आणि त्या बाळाला द्यायच्या. नंतर त्या हर्ब्स ज्या आहेत त्यांची क्वालिटी चांगली आहे की नाही, त्याच्यामध्ये कुठे कीड तर लागलेली आहे ना, नाही आहे ना, हे बघावं लागतं. किंवा त्याची खरी जी आपण म्हणतो की हेच ती वनस्पती आहे का, ही सुद्धा लोकांना ओळखता येत नाही. आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ ठेवायची कशी, पावसाळ्याचे वगैरे दिवस असले आणि त्या फंगस आला, त्या जर का उगाळल्यानंतर ओली राहिल्यामुळे वनस्पतीला, तर ती फंगससुद्धा आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, उगाळायला वेळ नाही. त्यामुळे स्त्रियांनी मुलांना बाळगुटीच देणं बंद केलेलं होतं, कारण आजकाल सगळ्या वर्किंग आई असतात. तर त्यामुळे ही बाळगुटी बाळापर्यंत व्यवस्थितरित्या पोचता यावी, आईला न त्रास होता ही वेळेत देता यावी, ह्याच्याकरता म्हणून आमच्या रिसर्च टीम याच्यावरती खूप वर्ष संशोधन केलं आणि त्याच्यातनं ही बाळगुटी जन्माला आली असं मी म्हणेन. आणि ती द्यायला एकदम सोपी आहे. सगळे हर्ब्स चांगल्या क्वालिटीचे त्याच्यामध्ये आपण वापरलेले आहे आणि द्यायला अगदी सोपी. म्हणजे घेतलं तुम्ही एक चिमूटभर आणि मधातनं किंवा आईच्या दुधामध्ये मिक्स करून ती तुम्ही बाळाला जिभेवरती चाटवून दिली की एक साधारण म्हटलं तर 2 ते 5 सेकंदामध्ये ही बाळगुटी देता येते, ज्याला पहिले आपल्याला एक 10-10, 12-12 मिनटं ही गुटी उगाळायला लागायचे. तर त्यामुळे ही गुटीसुद्धा बाळाच्या संपूर्ण आरोग्याकरता खूप चांगली आहे. माझं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये बालामृत व्यवस्थितपणे बाळाला कसं द्यायचं किंवा गुटीमध्ये कुठले कुठले द्रव्य आहेत, त्याचे काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात, हे डॉक्टर मालविका तांबे यूट्यूब चॅनलवरती मी व्यवस्थितपणे समजवलं आहे. तर नक्कीच प्रत्येक आई किंवा फॅमिलीने ते बघावं. मी सुरुवातीलाच सांगणार होतो की त्यांचा यूट्यूब चॅनल बघा, कारण त्या यूट्यूब चॅनलचे जे काही व्हिजिटर्स आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे. काही त्यांची यूट्यूब चॅनल असे म्हणजे यूट्यूबचे जे काही फिल्म्स आहेत त्यांच्या क्लिप्स आहेत
त्याला जवळपास 18 ते 20 लाख लोकांनी बघितलेलं आहे. म्हणजे 30 लाखाच्या वर 30 सुद्धा लाखाच्या आहेत. वर हो, हो. बघा, म्हणजे ही पॉप्युलॅरिटी लक्षात घेता आणि प्रतिसाद आहे. आणि कुठून कुठून त्यांना फोन येत असतात. त्यामुळे संतुलन केंद्रामध्ये सुद्धा लांबून लांबून अगदी म्हणजे पार ईशान्य भारतातून लोक आज इथे येत आहेत. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छितो, ही जी बाळगुटी आहे त्या बाळगुटीमध्ये आपण चांगल्या क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स तर घेतलीच आहेत, पण त्यांना आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्यांना फॉर्टिफाय केलेलं आहे आणि मग ते एकत्र मायक्रोनाइज करून खूप पॉवरफुल अशी ती बाळगुटी बनवलेली आहे. तर ती आपण जी उगाळून बाळगुटी बनवतो त्याच्यापेक्षा ही 10 पट तरी जास्ती चांगली Effective आहे अगदी असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ते कष्ट जे आहेत, आजकाल आपण वर्किंग वुमन म्हणतो, नोकरी करायला जावं लागतं किंवा धावपळीचं जीवन आहे, त्यामध्ये एक स्वतंत्रपणे एवढ्या वेळ कदाचित देता येत नाही. आणि जे उपलब्ध असताना तो बाळाच्या वाटचा वेळ त्यासाठी कशाला द्या, अगदी त्यापेक्षा खरं. तुम्ही जास्ती वेळ तुमच्या बाळाबरोबर काढू शकता. हो. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्याचाच काही पुढचे भाग म्हणजे अजून काही ज्याला म्हणूया की मदतीसाठी काही औषधं सज्ज आहेत. त्यातलं एक आहे ब्रह्मालीन सिरप आणि दुसरं आहे बाल हर्बल सिरप. ही दोन्ही सिरप जी आहेत ती पोटावाटे घ्यायची आहेत आणि आधी लहान वयापासून मुलांना ती द्यायची. तर त्याबद्दल थोडी माहिती सांगाल डॉक्टर मालविका? नक्कीच नक्कीच. आता बघा कसं असतं, बाळ झालं की ते नीट व्यवस्थित झोपलं पाहिजे, म्हणजे आईची आणि बाळांची दोघांचीही तब्येत व्यवस्थित राहते. तर आता जसं हे ब्रह्मलीन सिरप आहे तर त्याच्यामध्ये ब्राह्मी आहे, जटामांसी आहे, शंखपुष्पीसारखे हर्ब्स आहेत की ज्याच्याने बाळाला शांत झोप लागायला मदत मिळते आणि एकूण हायपर ॲक्टिव्हिटी वगैरे सुद्धा आजकालच्या बाळांमध्ये जास्त दिसायला लागलेली आहे, तर ती सुद्धा ह्याच्याने कमी व्हायला आपल्याला मदत मिळत असते. त्याचबरोबरीने जे बाल हर्बल सिरप आहे तर खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण म्हणतो तसं की आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी रेडीमेड फूड्स बाळाला मिळू लागलेले आहेत आणि जन्म झाल्यापासूनच फॉर्म्युला मिल्क वगैरे द्यायला सुरू करतात. तर पचनाला मदत बाळाला नक्की करावी लागते. तर हे बाल हर्बल सिरपसारखं जे सिरप आहे ते सकाळ संध्याकाळ जर का बाळाला रेग्युलरली दिलं तर पचन व्यवस्थित राहायला आणि रोजच्या रोज पोट साफ व्हायला आणि कॉलिक न होणं या तिन्हीमध्ये सुद्धा याची मदत आपल्याला नक्की मिळू शकते. फारच छान. आणि बाल हर्बल सिरप बद्दल मला अजून एक विचारायचं की किती काळ आपण ते द्यावं असं तुम्हाला वाटतं? मी त्याच्या तपशिलाकडे आपल्याकडे येतो, पण त्यापूर्वी काय सांगायचं आपण काय सांगता? म्हणजे खरं तर रेग्युलर बेसिसवरती हे सिरप द्यायला 5 वर्षाच्या वयापर्यंत काहीच हरकत नाही आहे. पण तरीही आपण म्हणूया की जोपर्यंत आपण नवीन नवीन गोष्टी बाळाला इंट्रोड्यूस करतोय साधारण वर्ष 1.5 वर्षापर्यंत तरी नियमितपणे हे बाल हर्बल सिरप द्यायलाच पाहिजे. सुनीलजी, मला सांगा की याच्यामधली जी घटक द्रव्य आहेत ही घटकद्रव्य आपण आणता कशी, मिळवता कशी, किंवा त्याच्यासाठी काही वेगळं करता का? म्हणजे वेगळे काय आपली चेन आहे का? याची जी सगळी घटकद्रव्ये असतात ती वेगवेगळ्या ठिकाणून येतात. काही ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसमधून येतात, काही जंगलातनं येतात आणि नॅचरली कुठूनही ती आली म्हणजे शेतातनं आली किंवा जंगलातनं आली तरी त्यांना नीट सॉर्टिंग, क्लिनिंग, ग्रेडिंग करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ती पहिली पायरी असते आमची कुठल्याही औषध बनवताना. ती झाल्यानंतर आपण त्याचं टेस्टिंग करून घेतो. म्हणजे त्याचे ॲक्युअस एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज, अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हॅल्यूज वगैरे आपण सगळं त्याचं बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये कस किती आहे, त्यात औषधी गुण किती आहे हे आपण त्याच्यात पारखत असतो त्याच्यामध्ये. आणि ते झालं की आपण पुढे त्याचं हे करतो, एक्स्ट्रॅक्शन करतो. म्हणजे त्याचा आपण म्हणू काढा काढतो आणि ते जो काढा आहे तो आपल्या सिरपमध्ये जातो. तर सिरप का? आता जसं सांगितलं डॉक्टर मालविकांनी की हे सिरप सतत घ्यायचं आहे, म्हणजे कायमस्वरूपी वर्षभर 1.5 वर्ष तरी घ्यायचं आहे. तर ते बाळाला आवडलं पाहिजे आणि गोड वस्तू बाळाला का नाही आवडणार, म्हणून सिरप बेसमध्ये ते एक्स्ट्रॅक्ट सगळे टाकलेले आहेत. फारच छान. तर आपण एकूण 4 वेगवेगळ्या ज्याला म्हणून औषधांबद्दल किंवा गोष्टींबद्दल माहिती करून घेतली. त्यातलं एक होतं बाल अमृत, दुसरं होतं बालगुटी, तिसरं आहे ब्रह्मालीन सिरप आणि चौथं आहे बाल हर्बल सिरप. या 4ही गोष्टींबद्दल आपण माहिती करून घेतली. जसं मगाशी म्हटलं तसं आपण डॉक्टर मालविका तांबे यांचं यूट्यूब चॅनल बघू शकताच. पण www.santulan.in लक्षात घ्या, santulan.in या वेबसाईटला सुद्धा जरूर भेट द्या. या वेबसाईटवरती आपल्याला यातली बरीचशी माहिती उपलब्ध होईल. QR कोड तर आजकाल सगळ्यांना माहितीच झालेला आहे. तर या QR कोडच्या आधारे सुद्धा आपण माहितीचा सगळा वेध घेऊ शकता, माहिती मिळवू शकता. स्क्रीनवरती तो QR कोड आपल्याला दिसेल, त्याचा आपण नक्की वापर करा. आपण हा कार्यक्रम पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे आपण जरूर आम्हाला कळवू शकता. धन्यवाद डॉक्टर मालविका आणि धन्यवाद सुनीलजी. धन्यवाद.